नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहोत लोकसत्ता न्यूजपेपरमधील दैनंदिन चालू घडामोडी. 9 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला आता बघायचे आहेत. चला तर मग सुरुवात करूया. मुंबई पूर नियंत्रण एकात्मिक आराखडा. मुंबईमध्ये वारंवार येणाऱ्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय करायचा यासाठी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार करण्यात आल्याचं सांगितलंय. त्याचबरोबर मुंबईमधील 27 मैदानांच्या जागेत भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. कन्हाळगाव अभयारण्य याला 2019 मध्येच अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली होती, परंतु अजूनपर्यंत याला वनविकास महामंडळाकडून वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेलं नाही आहे. त्यासंबंधित बातमी आलेली होती. तर या कन्हाळगाव अभयारण्यात जो आहे त्याला दर्जा का देण्यात आलेला होता, तर 3 जे प्रमुख अभयारण्य आहेत यांना जोडणाऱ्या एका मार्गावरून हे कन्हाळगाव अभयारण्य तिथे स्थित आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वाघांचं स्थलांतर करण्यासंबंधित त्या मार्गिकेवर असल्यामुळे याला अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला होता. तर ते 3 प्रमुख अभयारण्य कुठले आहेत, तर महाराष्ट्रामधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, तेलंगणामधील कावल अभयारण्य आणि छत्तीसगडमधील इंद्रावती अभयारण्य. या तिन्ही अभयारण्याला जोडणारी जी मार्गिका आहे त्या मार्गिकेवर हे कन्हाळगाव अभयारण्य आहे. त्यामुळे याला सुद्धा अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला होता, परंतु आणखी याचं जे पूर्ण प्रोसेस आहे कंप्लीट झाली नसून याला वन्यजीव विभागाकडे हस्तांतरितही करण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे थोडासा वाद होत आहे. 2014 मध्ये याला दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव सगळ्यात पहिले मांडला गेला होता. त्यानंतर 2018 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात याला तत्वतः मान्यता दिली होती आणि पूर्णपणे कायदेशीररित्या अभयारण्य म्हणून मान्यता 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये देण्यात आली होती. ह्याची भौगोलिक पार्श्वभूमी बघितली तर कन्हाळगाव हे जे आहे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर कोठारी जे गाव आहे त्याच्या दक्षिणेला आहे. त्याचबरोबर एप्रिल 2026 मध्ये कन्हाळगाव, प्राणहिता, घोडझरी आणि इसापूर हे 4ही अभयारण्याला वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. कन्हाळगाव अभयारण्य जे आहे याच्या उत्तरेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे आणि पूर्वेला 23 किलोमीटर अंतरावर जे चपराळा अभयारण्य आहे. या दोन्हीच्या मध्यभागी हे कन्हाळगाव अभयारण्य येते. राज्याचे वनमंत्री आहेत गणेश नाईक. 16 ऑगस्टपासून मराठी अनिवार्य जे वाहतूक नियम आहेत त्यामध्ये सुधारणा करून राज्यामध्ये जे व्यावसायिक प्रवासी वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी 16 ऑगस्टपासून राज्यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान असणं आता बंधनकारक असणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम जो आहे 1989 यामध्ये नियम क्रमांक 4, 22, 78 आणि 85 यामध्ये सुधारणा सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आहेत माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. IMFने नुकताच GDP वाढीचा जो अंदाज आहे तो बदललेला आहे. म्हणजे यापूर्वी त्यांनी एक अंदाज सांगितला होता, तर आता पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2027 जे वर्ष आहे त्यासाठी GDP वाढीचा जो अंदाज आहे तो 6.4% राहील असं वर्तवलं आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये त्यांनी हाच अंदाज 6.5% सांगितला होता. म्हणजे आता यामध्ये त्यांनी घट केलेली आहे. त्यावेळी 2028 साठी त्यांनी अंदाज 6.7% असेल असं सांगितलं होतं. त्याचबरोबर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हे जे IMFचा अहवाल असतो त्यानुसार भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मुख्य अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचं या अहवालात नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर सध्या जे इराण युद्ध सुरू आहे त्यामुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसलेला असला तरीसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे क्षेत्र आहे याने अर्थव्यवस्थेचा मोठा हात धरलेला असल्याचे यामध्ये सांगितले आहे. तसेच आर्थिक वर्ष 2027 साठी
जागतिक अर्थव्यवस्था ही 3% दराने वाढणार असल्याचे IMFने व्यक्त केले आहे. PM मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. इथे प्रंबनन संवर्धन प्रकल्प हा इंडोनेशिया आणि भारत या 2 देशांनी संयुक्त प्रकल्प सुरू केल्याची घोषणा केलेली आहे. इंडोनेशियामधील योगाकार्ता जे आहे या ठिकाणी हे ऐतिहासिक मंदिर आहे, प्रंबनन मंदिर. याच्या संवर्धनासाठी दोन्ही देशांनी संयुक्त प्रकल्प सुरू केलेला आहे. त्याचबरोबर हे मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची छोटी मंदिरं याच्यामध्ये आहेत. हे मंदिर जे आहे ते इंडोनेशियामधील सर्वात मोठं मंदिर असल्याचं सांगितलं गेलं आहे. त्याचबरोबर योगाकार्ता शहरापासून हे 17 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर जे आहे ते 9व्या शतकात बांधलं गेलेलं आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये सुद्धा याचा समावेश आहे. या मंदिरामध्ये प्रत्येक देवतेच्या वाहनासाठी एक स्वतंत्र असे लहान मंदिर आहे आणि शिवमंदिराच्या आतील बाजूला रामायणाचे चित्र असलेले सुशोभित भिंतीसुद्धा आहेत. PwC इंडियाचा अहवाल. PwC, प्राइसवॉटरहाऊसकूपर्स आणि वोरा रिसर्च यांनी संयुक्तपणे एक अहवाल दिलेला आहे. त्या अहवालातून त्यांनी असा निष्कर्ष दिला आहे की केवळ बँक खाते उघडणे म्हणजे आर्थिक सुरक्षितता नव्हे. म्हणजे यामार्फत त्यांनी जे भारत सरकारने काही वर्षांमध्ये आर्थिक समावेशनासाठी बरेचसे योजना आणल्या होत्या, जसं की जनधन योजना वगैरे, त्यामार्फत बँक खाते खूप मोठे उघडण्यात आलेले आहेत. परंतु यांच्या अहवालानुसार बँक खाते जास्तीत जास्त असणे म्हणजे आर्थिक समावेशन होणे किंवा आर्थिक आरोग्य चांगले आहे असा निष्कर्ष होत नाही. तर यासाठी वित्तीय क्षेत्राचे मूल्यमापन केवळ वाढलेल्या बँक खात्याच्या संख्येवरून न करता लोकांच्या आर्थिक सुदृढता आणि आरोग्यावरून करण्याच्या गरजेवर या अहवालात भर देण्यात आलेला आहे. हा अहवाल जो आहे तो देशातील 7 राज्य, 18 जिल्हे आणि 4000 कुटुंबांच्या आर्थिक आरोग्याचं सर्वेक्षण आहे त्यानुसार त्यांनी हे अहवाल दिलेला आहे. या अहवालाचं शीर्षक आहे रिथिंकिंग फायनान्शियल हेल्थ फॉर मिनिंगफुल इम्पॅक्ट. SBIने सुद्धा एक रिसर्च अहवाल दिलेला आहे. तो अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा याच्याशी संबंधित आहे. इकॉनॉमिक्समधील हा टॉपिक जर तुम्हाला चांगला माहीत असेल तर अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्यामध्ये ज्या क्षेत्रांमध्ये वित्तीय स्थिरता नाही आहे किंवा ज्या क्षेत्रांमध्ये आवश्यकता आहे अशा क्षेत्रांना सर्वात पहिले क्षेत्र अग्रक्रम कर्ज पुरवठा जो आहे तो देण्यासंबंधित आहे. तर SBIने या अहवालानुसार असं सांगितलेलं आहे की सध्याच्या परिस्थितीनुसार आता हे अग्रक्रम क्षेत्र जे आहे त्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. देशातील वित्तीय गरजा आणि विकसित भारत 2047चे उद्दिष्ट हे दोन्ही डोळ्यासमोर ठेवून प्राधान्य क्षेत्र कर्जाच्या नियमाच्या चौकटीत बदल करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आलेली आहे. यामध्ये पायाभूत सुविधा आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रांमध्ये कर्जाची मर्यादा जी आहे ती वाढवण्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सध्याची जी प्राधान्य क्षेत्र आहेत ते 1972ला लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार हे बदलण्याची गरज असल्याचं या अहवालात सांगितलं गेलेलं आहे. त्यावेळी या अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा यासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना कर्ज पुरवठा करणे याचा हा मुख्य उद्देश होता. या अहवालानुसार त्यांनी कुठल्या क्षेत्रांना अग्रक्रम देण्यासाठी सांगितलेलं आहे तर ESG, एन्व्हायरमेंट, सामाजिकता आणि प्रशासन म्हणजेच पर्यावरण, सामाजिकता आणि सोशल गव्हर्नन्स यांबाबतीत त्यांनी आर्थिक अर्थसहाय्य करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर शाश्वत विकास आणि पायाभूत सुविधा यांनासुद्धा कर्ज सहाय्य देण्यास सांगितलेलं आहे. इलेक्ट्रिक वाहनं परिसंस्थेलासुद्धा प्रोत्साहन देण्याबाबत इथे दिलेलं आहे. त्याचबरोबर तापमान शाश्वत अर्थसहाय्य जे आहे याची स्वतंत्र वर्गवारी करून यामध्ये हरित आणि ESG श्रेणीतील गुंतवणूक ही प्राधान्य क्षेत्र कर्जासाठी पात्र ठरवावी असे म्हटले गेलेले आहे. सूक्ष्म उद्योग आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठीच्या सरकार पुरस्कृत ज्या योजना आहेत त्यांचीसुद्धा स्वतंत्र वर्गवारी करण्यात यावी
अशी शिफारस करण्यात आलेली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धा, तर ही स्पर्धा आयोजित केली होती बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट आणि द हॅबिटॅट यांच्याद्वारे. याच्यामध्ये भारताचा ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता यांनी 7.5 गुणांसह अव्वल क्रमांक मिळवलेला आहे आणि द्वितीय क्रमांकावर आंतरराष्ट्रीय मास्टर अश्वथ एस याने 7 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. अश्वथ एस याची विशेष कामगिरी म्हणजे या स्पर्धेत त्याने तिसरा निकष पार करून ग्रँडमास्टर हा किताब मिळवलेला आहे आणि यानुसार अश्वथ हा 94वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. 94वा नाही तर इथे अश्वथ हा आता 98वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. अभिजितने श्रीलंकेच्या गिल्लिस्वा आणि अश्वथने अमेरिकेच्या फिडे मास्टर वैद्यनाथन कुन्नन यांचा पराभव करून इथे प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. तर या होत्या आजच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाचे चालू घडामोडी. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.